नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये. आजची जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे ती आहे मसाला चिकनची रेसिपी. तर चला बघूया काय काय इन्ग्रेडियंट्स मी घेतलेले आहेत. त्याच्यासाठी घेतलेले आहेत मी काही खडे मसाले, 2 चमचे धणे, 1 चमचा जिरं, 8-10 काळी मिरी, 4-5 लवंग घेतलेले आहेत, 5-6 काजू आणि 2 तेजपत्ता आणि 2 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. ह्या सगळ्याला आपल्याला छान कमी गॅसवरती म्हणजे मंद आचेवरती आपल्याला ह्याला छान भाजून घ्यायचं आहे. हे छान भाजून घेतलं की आपल्याला याला मिक्सरमधनं छान त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये ॲड केलेलं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याला छान एक फाईन पेस्ट त्याची बनवून तयार करायची आपल्याला. पाणी न घालता आपल्याला हे जे मध्ये आहे याला फिरून घ्यायचं आहे. पाणी वापरायची अजिबात गरज नाही आहे याला. बघू शकता अशा प्रकारे हा मसाला झालेला आहे बनून तयार. ह्याच्यापेक्षाही बारीक तुम्हाला हवा असेल तर तुम्ही करू शकता, पण एवढा भरपूर होतो. बघू शकता हा किती छान टेक्स्चर बनून तयार झालेलं आहे मसाल्याचं. तर मी एक पॅन घेतलेला आहे, थोडा मोठाच पॅन घ्या. यामध्ये मी ॲड केलेले तेल आणि कांदा जो आहे मी तो असा स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे. कांदा 2 ते 3 मीडियम साईज कांदा तुम्ही वापरू शकता, कारण कांद्याने सुद्धा या रेसिपीला फार छान टेस्ट येते. कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये खरपूस असा, म्हणजे त्याचा कलर चेंज होईपर्यंत. आणि त्यामध्ये मी ॲड केलेली आहे अद्रक लसूण पेस्ट. थोडी जास्तच अद्रक लसूण पेस्ट ठेवा, कारण ह्या रेसिपीला जे आहे अद्रक लसूण पेस्टनी जास्त टेस्ट येते. ठीक आहे, अशा प्रकारे याला छान परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो. 2 बारीक छोटे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत मी, ते ॲड केलेले आहेत. टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला त्याला छान भाजून घ्यायचं आहे या तेलामध्ये, या मसाल्यासोबत. अद्रक लसूण पेस्ट आणि कांद्यासोबत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे त्याला, बघू शकता. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये काही मसाले, बेसिक मसाले आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत. ही रेसिपी जी आहे ती आपल्याला पाणी न वापरता आपल्याला ही रेसिपी करायची आहे, कारण चिकन जे आहे ते ऑलरेडी जेव्हा आपण शिजायला घेतो तो पाणी सुटतं त्याचं. यात मी हळद वापरलेली आहे 1 चमचा, लाल तिखट वापरलेलं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घेऊ शकता. मी 1.5 चमचा घेतलेला आहे. आणि घरचा बनवलेला काळा मसाला जो आहे तो मी यामध्ये 2 चमचे घातलेला आहे. ह्याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, कारण जे मसाले आहेत आणि तो जो मसाला मी बनवला होता तो सुद्धा यामध्ये ॲड करायचा आहे आपल्याला. मला हा अर्ध्याच्या वरती लागतो आहे, तर मी तेवढाच घेत आहे. हे सगळे मसाले आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत, तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे. ह्या मसाल्याला तेल सुटायला सुरुवात होते. बघू शकता इतकं टेस्टी बनून ही जी मसाला चिकनची रेसिपी आहे बनवून तयार होते. जर मार्केटमध्ये गेलात तर हीच रेसिपी आपल्याला भरपूर महाग लावतात ती. तर घरच्या घरी इतकी सुंदर बनवून तयार होते. त्यात मी ॲड केलं 750 ग्रॅम चिकन. चिकन तुम्हाला पाहिजे तेवढं तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या अकॉर्डिंग तुम्ही वाढवू शकता. तर मसाल्याची क्वांटिटीसुद्धा त्यामध्ये तेवढीच डबल करा, जर चिकन तुम्ही डबल केलं तर. ठीक आहे, त्या चिकनलासुद्धा आपल्याला छान मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जसं मी सांगितलं यामध्ये आपल्याला बिलकुल पाणी वापरायचं नाही आहे. मसाला जो आहे तो छान कोट झाला की चिकन जे आहे ते आपोआप आपलं पाणी सोडायला सुरुवात करतं. चिकनला ऑलरेडी पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पाण्याची बिलकुल गरज पडत नाही आणि ही रेसिपी इतकी टेस्टी बनून तयार होते. मी 101% सांगते तुम्हाला, ही रेसिपी इतकी आवडेल जर तुम्ही बनवली तर. यात घालायचं आता आपल्याला चवीनुसार मीठ. मीठ तुमच्या चवीनुसार, म्हणजे तुम्हाला जेवढं खारट किंवा कमी खारट लागतं तेवढं तुम्ही वापरू शकता. त्यालाही सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान सगळीकडे व्यवस्थित कोट होईपर्यंत त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता. त्याला झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवरती त्याला शिजू द्यायचं आहे. आणि मध्ये मध्ये आपल्याला ना ह्याला चेक करत राहायचं आहे झाकण उघडून, की हे
झालेलं आहे की नाही बघू शकता, कारण त्याला खालून पाणी सुटायला सुरुवात होते. त्याच्यामुळे मध्ये-मध्ये त्याला चेक करत जा, की झाले की नाही. चिकन शिजत आलेलं आहे. परत त्याला आपण झाकण ठेवून थोडा वेळ होऊ देऊयात, शिजू देऊयात. आणि तेल सुटायला सुरुवात झाली, आपोआप तेल सुटायला सुरुवात होते. बघू शकता इतकी सुंदर आणि इतकी डिलिशियस लागणारी ही चिकन मसाल्याची रेसिपी बनून तयार होते. याला मला थोडंही पाणी घालायची गरज पडलेली नाही आहे. त्याचाच जो चिकनचं पाणी आहे ते आहे, त्याच्यामुळे त्यातच ते शिजून निघतं. जेव्हा तेल त्याला एकदम छान प्रकारे सुटायला सुरुवात होते, त्यावेळेला समजायचं की आपली जी रेसिपी आहे ती बनून तयार झालेली आहे. बघू शकता पूर्ण ड्राय होऊन जातं, तोपर्यंत तेल सुटायला सुरुवात होते, तोपर्यंत ते शिजवून घ्यायचं आपल्याला. बघू शकता इतकी छान आणि इतकी डिलिशियस ही रेसिपी लागते चिकन मसाल्याची. तुम्ही नक्की बनवा. हे सगळं शिजून घेतल्यानंतर, हे सगळं शिजून झालं आहे, तर यामध्ये आपल्याला वरतून ॲड करायचं आहे बारीक चिरलेलं कोथिंबीर. आणि ही इतकी डिलिशियस आपली रेसिपी बनून तयार आहे. तर तुम्ही नक्की बनवा. तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत या रेसिपीचा आस्वाद घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या रेसिपीत. धन्यवाद.